हॅलो कुठे कुठे गावात आलोय ते आकडे घेऊन ये येताना आतडा कुठे आलोय तू सांगितलंय बोल सांगितलंय इम्रानला हा ना जातो ना अंदाज तुझी आकडे काढायला लागतील सोडलं त्याने सोडू दे ना एक थांब जरा चार मोठे डेंगे मोड मोठे डेंगे आहेत ते मोड नाही तर पिशवी फाडतील. तर नमस्कार मित्रांनो, मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास आहे कारण आजचा व्हिडिओ आहे ना खूप मस्त आहे. कारण आज मस्तपैकी काय झालं माहिती आहे का, आज दिवसभर आम्ही एकदम बोर झालो होतो. कारण तुम्ही बघताय एक गणपती आल्यापासून जो पाऊस सुरू झाला आहे ना, तर काय विचारूच नका. कारण कुठल्या पाहुण्यांकडे वगैरे जाण्यासाठी पण खूप तकलीफ होते. तर मित्रांनो, तर करायचं तर काय, तर आज आम्ही असंच बसलो होतो आमच्या शेडमध्ये. तुम्ही तर बघितली असेल आमची शेड, तिथे आम्ही बसलो होतो. तर असंच बसल्या असा एक विषय निघाला की चला आता आज खेकड्याला जाऊया. तर खेकड्याला जाण्यासाठी खेकडे पकडणार कसे, नदीला खूप तर आहे, पाणी भरपूर आले. तर एक पद्धत आहे की डबे टाकून खेकडे पकडण्याची. तर मित्रांनो, असेच डबे आम्ही तयार केलेत आणि त्या डब्यामध्ये कोंबडीची आतडं वगैरे टाकली आणि तो ट्रॅप खेकडे पकडण्याचा आम्ही तयार केला आहे. आणि आता चाललो आहे आम्ही नदीवरती तो ट्रॅप टाकण्यासाठी. तर बघू किती खेकडे भेटतात आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करतोय. मित्रांनो, आता पाहू शकता हे डब्बे. तुम्ही म्हणत असाल हे डब्बे कशासाठी आणलेत, तर मित्रांनो हे डब्बे आहेत ना आम्ही आणले कशासाठी माहिती आहे का, खेकडे पकडण्यासाठी. तर असाच बसून खूप वैताग आला. तर आता आम्ही बघा वाडीमध्ये सर्व फिरलो आणि आता हे 5 डब्बे घेऊन आलो आम्ही. तर हे डब्बे आता मस्तपैकी असे फाडणार. एक तुम्हाला दाखवतो, एक आम्ही रेडी केला आहे डब्बा. हे बघा, हे खेकड्याचा ट्रॅप बनवला आहे आम्ही, याच्यामध्ये एक बॉटल टाकली. आता हे 4 डबे आहेत ते बनवायचे आहेत आपल्याला. आणि हे बघा, हा बाबूभाई आपला, इथे महेश दादा आणि आहे आपला मोठा सबस्क्रायबर संजय भाऊ, आणि इकडे माया दादा. हे सर्व नाही, हे खेकड्याचं प्लॅनिंग करणारा सर्व आहे माया दादा. आणि आता बनवण्यासाठी बघा आम्ही माणूस आणला एक संतोष मटकर, आणि त्यांना सर्व ज्ञान आहे खेकड्या बिकड्या कशा पकडायच्या काय. संपूर्ण नदीवर खेकड्या ठेवल्या नाहीत, पण बघूया आता भेटलं तर आपली. आता कुठे बाटल्या तू? ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला बघा आता मोठ्या बॉटल्स लागणार आहेत, कारण ते बघा तो होल पाडला नाही बघा, तसा आपल्याला असं बनवायचं आहे. कोकणातला हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. हा आपला कट्टा आहे व्यवस्थित, थोडी अवस्था खराब आहे त्याची, गावठी कट्टा. हे बघा डबे आपण आता तयार करणार आहोत. त्यासाठी हा बघा हे बॉटल्स घेऊन आले तिकडून आपला बाबूबाई आणि मायदा, भरपूर आणले बॉटल ते ट्रॅपला लावण्यासाठी. नालीचे पाकिट पण आणले. काय बॉबी पण नरम झाला. हा बॉबी आहे. चंद्याला म्हणतो बॉबी कुठे आहे? काय 2 लिटरच्या बाटल्या पाहिजे ते बघा. आता याला होल पाडायचं आहे आपल्याला. इकडे आता बघा आपलं काम सुरू झालंय ट्रॅप बनवण्यासाठी. आणि नंतर बाटली लावल्यानंतर आपण करू त्याला. काळी रशी आहे काय? काळी रशी असं रेल्वेला जाऊ. आतडी घेऊन या. आतडी मागव घेऊन या अनवरकडनं जाऊन लगेच. चंद्याकडे नाही, आम्ही डबा 5 बनवलेत.
डब्याचा पाच डब्यांचं काम चालू आहे. पण याचा होईल का आज फोडून? आतडी घेऊन आतडी खेकड्या काढायला पण हात केला पाहिजे. नाही तो लागायचा बिगत हाताला. हे हाताला लागेल तो. आता बसवतो ना मी हात नाही जाता आलं. खेकडे काढणार कसे तेच तर. खेकडे काढणार कसे पहिला होल बघायला लागेल. अरे कुठे गेला नॉलेज वाला माणूस काही गेला पाठव घेते आज. हे बघा एक होल पाडून टाकलेली मैदान. अरे पण त्याला हात तरी जाईल का त्याच्यात? हे जाईल रे दाखवून बघूया. लागेल हाताला. रात्रीचा तुम्ही आता बोलतो रात्रीचा मुंगर एक खेकडा मायाला एक्स्ट्रा जास्त काम करतो बोला मायाला एक खेकडा नवा करणार आहे नवा कसा खेकड्याचा नवा. असाच तो मारून बॅट घे आयाने काय केला तर माया हा लोला बरोबर. हे काय 2 मिनिटाचं काम. लॉलेला सर्व नॉलेज आहे. तुझा काय चालू आहे? तुला तेवढंच देणार खेकडे. तू किती काय केला तरी तुझ्या वाटेला करून घे. एक एक्स्ट्रा घे. गाड्याला जरा द्या रे. 2 आले तर जास्त झाले. तुझा हात पण बरोबर लागलाय. तर मित्रांनो बघा आपलं काम एकदम पद्धतशीर सुरू आहे. आता जर एक तर ट्रॅप आपला रेडी आहे. 2 ट्रॅप आता इथे झालेत. होल पाडून झालेत. बघा लोला दादाने एकदम मस्त असं केलंय काम. हे बघा बांधायला तर लागत नाही काय दिसत. एकदम प्रॉपर असा गोल करून टाकलाय त्याला आणि बघ काढला. एकदम प्रॉपर काम. हे बघा दाखव लोला दा इकडे असा. हे बघा एकदम प्रॉपर असं केलंय. आणि हे बघा हा खाली फक्त इथे बघायला आलाय आणि फक्त वाटेसाठी आलाय. बाकी काम बिम काय करायसाठी नाही आलाय. फक्त वाटेसाठी आहे बाबा मी आहे इथे आलोय. 5 डबे झाले. 5 डब्यामध्ये 5 खेकडे तरी येऊ दे. 5 आमचा अनुभवी माणूस आता आलाय. आता बघू त्याच्या पद्धतीमध्ये काय करतोय. कारण होल पाडून आपण रेडी केले. आता तू पुढची पद्धत काय आहे ती तुम्हाला मी दाखवतो. जास्त या डब्यात येणार. जास्त खेकडे या डब्यात येणार. तरी येता येत ना. आता किती वाजता टाकूया? झालं का लगेच? काढायला 8 वाजता. आणि मग किती वाजता टाकायचं? लगेच टाकायचे. काढायचे टाकायचे. थांबायचं नाही. थांबायचंच नाही. खेकडं खायचं. जाऊ दे जरा थांबा. काय योग्य होतं तिथे आवाज बिवाज सर्व कमी केला नाही कारण एक गडी वाढेल म्हणून. डबे झोपवून ठेवा म्हणजे दिसणार माणसं वाढतील ना रे. एक कुठली तरी येऊच पाहिजे. दसरथ गेला तर आधी. दसरथ कुठे गेला? फोन केला आता आलोच बोलला. अरे यार कशाला बोलला. नाही आला वाटतं आला जेवून आला. हा संकेत तेव्हा मित्रांनो आता ती बॉटल आहे ना त्या बॉटलला इथे आता तार घेतले त्याने आणि त्याने बांधतायत आता. योग्य आपण कारण ती सुटू बिटू नये कारण त्याच्यातूनच खेकडे आतमध्ये जाणार आहेत. हे डबे खाली टाका. हे डबे खाली टाका. डबे खाली टाकला नाही. झाले ना एक टाईट केलंय ना.
आईच्या गावात या मच्छरांच्या आलं तुला वाढ थोडा दिली होती ना रे. अरे ते इकडे भाई आहे आणि योग्यता योग्यता काय केलं माहितीये का यांनी तू आलास ना एक वाटा वाढल म्हणून डबे बिबे ठोकवायचे बंद केलं त्याला नाही आवडत ना. नाही नाही पण चालती. पाहिजे ना तुला पण नाही आपल्याला चालतात काय पण असं नाही. आम्हाला भेटणारे भरपूर हा नाही खाल्लेलं नाही. नाही अजून खाल्ले असतील रे काय भेटले तरी चालते. कसा गेले ह्या कापू एवढा कापू का नाही पण कुर्ल्या जातात कशा याच्यात मला तर बघायचं आहे आधी. हा तू बघ बांधतोय बघ. तो एक निवड तो एक रेडी आहे गाडी लागला ना आधी गाडी कधी नदीवर जायला मग वाटा लागल. जो तो वाटा मागतोय राव, जो तो वाटा मागतोय. डबेवाला पण वाटा मागतो. आता बोला मला देतात नाही देणारा हा एक असं म्हटलं. माहिती काय तर सांगतोय हा ह्याच्यात किती भेटतील? ह्याच्यात किती भेटतील? ह्याच्यात तर काहीच नाही. ह्याच्यात किती भेटतील? 20. ह्याच्यात काहीच नाही. ह्याच्यात 10. त्याच्यात काय काय भेटणार? ह्याच्यात काय नाही भेटणार ह्याच्यात काय नाही भेटणार डबा बघणार, डबा बघून जाणार. डबा कोणाचा आहे डबा कोणाचा आहे डबा खुश झाला मला बघून. अरे मग त्याच्यातच जास्त जाणार बघ. हा डबा कोणाचा माहिती आहे जास्त जाणार आहे. डबा सुशील मटकर तू बोलला सुशील की त्याच्यात येतील तेवढ्या माझ्या. त्यामध्ये डब्यात येतील तेवढ्या माझ्या. ह्याच्यात समजा ह्याच्यात मी आले नाही ह्याच्यात नाही आले तर मग तुला वाटा नाही. चालते 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 चालते. डन 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 झाला ह्याच्यात एक जरी खेकडा गेला ना तर ह्याच्यातल्या तुला नाही खेकड्या हे आता इथं दरवाजा खेकड्या बाहेर काढण्यासाठी हा बघू हा इथून बघा खेकड्या बाहेर येतील. आपल्या मजबूत होती. या काय करतोय होतंय की नाही मार्केट नाही सोबत आहे. त्याने पण वाकून टाकला शाप मार्केट वाकून टाकला. तसंच बघा खास आज मुंबईवरून आम्ही बोलवलोय खेकड्या बघण्यासाठी. हा रोज बीज बस दिवस भरून आलाय एकदम ओव्हर टाइम वेळ टाइम एकदम टाकून आलाय. किती किलो 50 रुपये 50 ओव्हर टाइमचे पुरं 50. हा तुला ओव्हरटाईमचे पैसे भेटतात ना. कोण थांबणार आहे? नाही ना त्याला हे मार ना बघ संतोषा करतोय तसं. हे बघा मिलो बघतोय भाऊभाई आपले कार्याध्यक्ष बॉयाकडे दाखव ना. बॉयाकडे संस्थापक अध्यक्ष बॉया आणि कार्याध्यक्ष बाबूबाई आणि माया पासून आणलेलं जमा करून ब्लॉग मध्ये असला तर तू का नाही आणलं? तुम्ही नाही तर मित्रांनो बघा काम आपलं चालू इकडे डबे बनवण्याचं. तर बघा एक ट्रॅप आपला तर रेडी आहे दुसरा ट्रॅप आता संतोष तयार करतोय. इकडे बाबूबाई बघा साईडून होल मारण्याचं काम चालू इकडे. तर मित्रांनो एवढी मेहनत चालू आहे खेकडे तर भेटले पाहिजे कारण सर्व बॉटल्स डब्बे बिब्बे वाडीत जाऊन शोधून आणलेत. दुसऱ्याकडून मागून आणले. बाबूबाईनी स्वतःचा एका तेलाचा डब्बा दिलाय स्वतःचा. त्याच्यात जे खेकडे येतील तेवढे त्याला देऊन टाकायचे. काय केलं अरे तू टाकला तू यार. बाबूबाईचा डबा बाबू सारखा बाबूबाईचा डबा बाबूबाई सारखाच आहे. हॅलो हॅलो कुठे गावात आलोय. ते आकडे घेऊन ये येताना. कुठून अनोळखीतून सांगितलंय बोल सांगितलंय इम्रानला. हा हा ना जातो.
कहा जातो ना अंदाज तुझी आतडं काढायला लागतील. हा क्वालिटी पोंगवणार सेक्रेटरी काय काढला सेक्रेटरी आणि अध्यक्ष काय करतो? कार्याध्यक्ष चालू आहे. होय कार्याध्यक्ष संस्थापक अध्यक्ष निवांत बसले खाली त्याच्या खाते घे नाही ना आता ह्याच्यावर घे चिऱ्यावर आणि ठोकवरनं. भंगारवाला आलाय बोल भंगारवाला. कुठं अरे मग पूर्ण शेंगाल वेगळा लागले का नाही? अरे 50 डबेवाला एक शेंगा झाला का तुम्हाला? 50 गाड्या घेऊन गेलो तुम्ही. 50 डबेवाला बोलतो आहे दादा काय बोलतो. हा ठीक आहे घेऊन या 5 तरी. काय बोलतो किती आणलं ते? एक लागला ठोक. आजच सकाळी पुण्यावरून एक आपला कार्यकर्ता आलाय. हा आणि त्याच्यासाठी हे सर्व कामकाज चालू आहे. कुठला डॉन? हे मैदा हे मैदा कुठला डॉन? एकदा बोल एकदा. हे मैदा कुठला घ्या? त्याला माहिती. आता पण घरी नाही गेले एकदा रिकामी. हा मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा, हा एकदम कसबी माणूस आहे आपला प्रदीप मटकर. एकदम कसबी माणूस. आता एकदम रिकामी आलाय काहीतरी घेऊन आलाय. शेंगाली आता काहीतरी घेऊन आलाय. आतडेवाले आले. स्विगीवाले पार्सल केलेले. स्विगीवरनं आता आतडे ना आपली स्विगीवरनं पार्सल होते. आताच महेश दादा यांनी स्विगी केलाय आतडी. आता आम्ही स्विगी केले बघूया आतडी. स्विगीवाला तिथे थांबलाय. कोणती तरी डिलिव्हरी आहे बघा. हे बघा हा बघा स्विगीवाला इथे थांबलाय. बघा इथे बाजूला काहीतरी स्विगीची डिलिव्हरी आहे वाटतं. हे बघा हा डिलिव्हरी बॉय आहे. हा डिलिव्हरी बॉय बघा. ड्रायव्हर इथे थांबलेत. आता आपली पण डिलिव्हरी आहे. येते आता बघा. आलं हो इकडे आमच्याकडे डिलिव्हरी इकडे होते. आले स्विगी आले बघा. स्विगीवाला आलं. कोड सांग कोड आपला काय? एवढीशी आपला कोड सांग. कोड सांग ओ स्विगीवालं. हे बघा स्विगीवालं फुकट मध्ये दिला ना आतडी. आता आम्ही पोर्टर केलंय बघा आतडी एके ठिकाणी. हे बघा अरे हॅलो हे बघा आता पोर्टरवाला आला. आता रशियाची सोय करा. रशियाची बघा आतड्या आपल्या झाल्या रेडी. पहिला कोणी बनवला नाही? मस्त बनवला नाही कुठलं रशिया मेन धावड्या आणू दे. तर मित्रांनो पाहू शकता आता आपले डबे फायनली रेडी झालेत. हे बघा हे 3 तर रेडी झाले तिकडे मस्तपैकी. त्याला दोरी वगैरे लावून टाकली आम्ही. आणि हे बघा हे मस्त छिद्र वगैरे केलेत कारण याच्यातून पाणी बाहेर येण्यासाठी. हे बघा हे आता त्याची तोंड आहेत ना दरवाजे ते असे बंद करून घेतलेत. आणि याच्यानंतर आता आपण ते आतडे आणले ना ते टाकून घेऊया आणि मस्तपैकी जाऊ नदीवरती टाकण्यासाठी. मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही आता डबे सर्व तयार झालेत आणि आता आम्ही चाललोय घेऊन ते डबे नदीवरती. हे बघा 3, 2, 5 एकदम बाईकवरून बघ आपले R15 तू नाही ना चाललाय. आणि इथे योग्य दादाची ऍक्टिव्ह आहे. गाडी कोण घेऊन गेला? रशिया
मग तू कुठल्या गाडीवर बसतोय? मग गाडी कुठं आहे? एवढं मजबूत गाडी नाही होणार. बोलतो तुला पाहिजे सांग काम कर. तू पण येतोय अमर ना? येतो. अमर आणि दादा दोघं जण माझ्या गाडीवर येतो. मी 2 डबा घेऊन इथं बसतो ना एकटा. एक डबा फक्त इथं. मित्रांनो बघा 2च गाडी आहेत आणि पब्लिक बघा येण्यासाठी किती आहे. आता 50-60 तरी खेकड्या भेटला पाहिजे. हा बघा आहे आला आता इकडं. R15 खेकडे पकडा. R15 बघा खेकडे पकड्यासाठी. फोटो मार रे पहिला. R15 आता कॅन्सल केली आम्ही. अरे एक डबा आपल्याकडे घे ना मग. आता ते एकाच गाडीवर सगळे डबे बघा. आपण चालतच चालू ना गाडीवर. नाही R15 कॅन्सल केली. कशाला चालत येते. अरे माणसं पण किती. अरे त्या गाडीवर 2 डबा घ्या. आम्ही चल तू. अरे एक डबा घे. गाडीवाला हैराण झाला. हे चक्री घ्या संकेत. पाऊस बीस आला तर कुठे आहे शिव? देवला जवळ. देवला जवळ बरोबर. चला तर मित्रांनो आता चालू चला. शोधतोय कुठे गेला म्हणून. खेकडे पकड्याची पब्लिक. आपल्या आधीच गेले खेकडे पकडण्यासाठी मासे पकडण्याची पब्लिक आता वर आली. आता आपल्या आता सेकंड शिफ्ट सुरू झाली. काय पकडलं अजून? काय पकडलं अजून? बघूया यांनी किती मासे आणलेत. किती काढवा मारलं ते? एक खेकडा. हे बघा एक खेकडा. हा किती आणलं? जाम मासे जाम. एक नंबर. बघू अजून मासे बघा. ही कोण आहे रे? शेंगाली आणि 2 खेकडे आहेत. एकच 2 बारका पॉवर आहे. बघू अर्धा काढ बघू तरी. पकडला खेकडे आहेत. कुणी पकडला? आम्ही दोघांनी पकडले. ठीक आहे चला जाऊ आता. काय स्कोप नाही आहे. हा पॉल मालवर घेत स्कोप नाही आहे. किती माल उडवलं? मालात स्कोप आहे. पर डेंजर आहे बाबा. पाय बघ कशाचे पाय. निशाणी बघतात तू. निशाणी कुकरा. कातलावर पडशी. इथे कुठे देवी बसते रे. सोलून ठेव. आता डबा बांधतोय. काम नंतर कर. काय कोण? समीर हाय कुठं? समीर बांबेडात. मी इकडं डबा बांधतोय. अरे समीरला फोन कर. मी येतो. मग समीर बांबेडात आहे खरंच. समीर आमच्याबरोबर नाही आहे याड्या. पाहू शकता डब्बे आहेत 5 आणि जे वाटेले आहेत ना वाटेली 10 जण आहेत. छान काम. डबा बांधतो. बाहेर आलो का नदीतनं फोन करतो. अरे व्हाय बाई येणार ना. लावलं नाही बोललोय काय. तर मित्रांनो आपण आता आलो नदीवरती. हे बघा हे डबे घेऊन आधी 2 जण महेश दादा आणि संतोषजी जे आलते. आता इकडे आतडीचं काम चालू आहे बघा. आतडी अशी बांधतात. ही आतडी एका कापडामध्ये बांधून ती डब्यामध्ये टाकणार. आतडी दाखव ना. आतडी नको राखो. हे बघा 1 2 1 2 3 4 किती झाले? एकदा 3 अजून आणलेली आम्ही. आता भेटले. हे बघा हा चालला होता मामाकड खेकडे पकडणार म्हणून. हा मामाकडचा कॅन्सल केला आणि वाट्यासाठी आला इकडे खाली. आम्ही सांगू शकत नाही किती खेकडी भेटतील.
नाही एका डब्यात तरी 20-25 भेटणारच. किती? 5 हा. तरी 25 खेकडी झाली. एवढी मेहनत केलेली आहे तर फायदा काय? तू हरी चांगलं बांध, कारण आपल्याला 20चा टार्गेट आहे एका डब्यात. पण आपलं 30 तरी भेटणार. इकडं बघ कुठं आहे लावलो पण आपण यायच्या आधी. पण हे सर्व डबल लागतील. पण आपण धावत का आलो, हे बघा. परत सेपरेट वाटत. इथे शिवाजी दादा पण आलाय खास ट्रॅप बघण्यासाठी. तो कसा टाकताय तो पण चालला होता बाहेर कुठेतरी सासरवाडीला. ते सासरवाडीचं कॅन्सल केलं. हा और दादा पण खास बघण्यासाठी आला ट्रॅप. फोटो काढा. रात्री नाही तर शोधत राहावंच लागेल. कसं काय हरीच्या पाठ आहे सर्व. चौकात रे पत्रा लागेल. मित्रांनो पाहू शकता बघा चातडी आहे ना लागलाय तरी ती एका कपड्यामध्ये टाकली आणि ते बघा आता आतमध्ये टाकते. अरे व्यवस्थित बांध, कारण 30-35 कॉमेडी आपला मया दादा एकदम फुल कॉमेडी आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. 450 घेतला नाही. हा काय 400 रुपयाला 2 खुर्च्या पाहिजे होत्या. 450 घेतल्या नाही गडी, म्हणून आज तो खुर्च्यांमध्येच आहे. हा. कॅमेरा मार, कारण तिकडे मस्त झाडं बिडं मोठी आहेत. इकडे बघा डब्यांची तपासणी करतायत. केला नाही पाहिजे बाहेर. ही काय आपली हा? आणि ही जागा काय? हे आपली इथे ह्याला काहीतरी बोलतात ना, गावची जमिनी. काय बोलतात त्याला? या देवमळा आहे आपला. नाही, अजून काहीतरी एक वेगळं हे होतं. हे आपला देवमळा आहे. एक नाव आहे ना हा काहीतरी, ते विसरलो मी नाव. काय बोलतात ते? शोध तू. गावची संजय जावडे यांनी गा- आजीला विसरून हा ते पण बरोबर आहे. ते पण बरोबर आहे बोलतो. काय बोलतो ते? तू आठव नंतर सांग. आता जुना माणूस आपल्याकडे एकच आहे, धावड्याची आजी. हा तीच आपल्याला सांगू शकते की हा माल कोणता, तो माल कोणता, तो पाल्या कोणता. आणि आता कैर कोणता, कैरचं कोण रे आपल्या हरी सांगेल. आता ते टाकले ना त्याच्यानंतर हा आता ट्रॅपचा तो दरवाजा आहे ना तो आपण आता बंद करू. अरे जाम माल, कारण 30-35 आहे इकडे, जाम क्राऊड आहे. जाम क्राऊड आहे खेकड्यांचा. मीटिंग बसली म्हणत असतील कुठल्या डब्यात जास्त साईडला ठेव. काय करूया माहितीये काय, माझ्याकडे आरस झाली का आपण लगेच निघू. परत काय डावा भरला बिरला तर वावला बिरला काय नाही वावत आहे. आज धंदा करतो. याला टार्गेट. अरे हा बोलतो सकाळी या रे, बोलतो सकाळी नको, रात्री एकदा येऊया. सकाळी परत दुसरा वाटा बघू. म्हणजे आता 4 दिवस झोपायचं नाही, खेकड्यांचा जीव काढायचा. भरपूर गेल्या वर्षी टीटीची इंजेक्शन घेतली. गेल्या वर्षी भरपूर घेतली. दाखव मेहनत, दाखव किती ते दाखव रक्त. मित्रांनो मेहनत बघा काय काय करायला लागतं. टीटीचं इंजेक्शन घेतलंय त्यानं 2 गेल्या वर्षी, पण 2 वर्षापूर्वी. अरे दरवर्षी घ्यावं लागतं. काम करणारी माणसं आहेत ती. हा त्यांना सर्व माहिती रे. हा तू काय तिकडे कुठं टाकायचं बघ ना. जा माया जरा, जा जागा बिगा शोध. माया तिकडे जा, त्या झाडाखाली बघ किती पाणी आहे. गुरा जातात ना रोज. गुरा कुठं? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आहे आमची नदी आहे. तर मित्र तर एक ट्रॅप टाकायला चाललोय आपण आता. बघली बघ काय पब्लिक आहे. हे बघा चला इथे खाली बघू. दुसरा डाबा, एक डाबा तिकडे आहे. जाऊ उठून बघूया काय. दुसरा ट्रॅप इथे आता टाकायचा आहे आपल्याला. पहिला ट्रॅप टाकला आहे नी, आहे दुसरा ट्रॅप. नाही ना लगेच. अरे तो कोपरा दाब रे.
इकडचा इकडचा अरे हा इथं जे लावतोय इथं ही एक्स्ट्रा पाणीवाला नाही रे. हा येतात त्या पाणी हे बघा जावा बघा हलवून आलाय काय काय कुठं लावलं रे तिकडे एकदम पुढे लगेच नाही रे. हा काही चाललाय काही या ट्रॅप लावाय कुठं चाललाय रात्री काढाय भेटेल असा लाव नाही हा मोठा पाऊस यायचा. अरे भाऊन जायचा गाडीला पण जायचा 5:30 झालं चला. हे बघा हा आपला सेकंड वाला ट्रॅप इथे. कुठे टाकतोय कुठं हा हे बघा पहिला वाला आपण तिकडे टाकले पुढे हा सेकंड वाला ट्रॅप. आता आपला हा तिसरा ट्रॅप. हा आई नाही बांध घ्या. काय झाला साप आहे वरती आला बघितलं नाही का वरती आला होता खाली आला तो होता गेम होता खाली आला कोण गेम होता कोण होता कोण साप यार आता खाली येईल तू बघा इकडे झालं रे रान टाक इथं मधी. तर मित्रांनो बघा हा तिसरा ट्रॅप आहे. काय डबा बघ उलटा टाक उलटा अरे उलटा टाक हे बघा मित्रांनो डबे वाहून जाऊ नये म्हणून अशी एक रस्सी बांधली आम्ही कारण डबे वाहून जाऊ नये म्हणून. इथं नको बोलू रात्री रात्री काय रात्री घाबू आपल्या हातात काटू पाहिजे गाडी घेऊन येऊ कांद्या पण येईल शिरीचा. काय झालं दिसलं तर काय झालं काय साप काय अरे काय साप दिसला घाबर पण बरा झाला ना. बरा झाला ना रे हे माणसं कमी झाली ना रे रात्री माणसं कमी ते रामाबारी येत हा मग तेच बोललो. तर मित्रांनो तिथे आपण हा चौथा ट्रॅप टाकला म्हणून एक एक केवढी देऊ येते ना काय डबल ठोकल्याने म्हणून एक एक खेकडा द्यायचा. हा चांगली जागा आहे. हा मग पाऊस तिथं समजा आला तर इकडं पाणी नाही ना आम्ही लगेच जाणार. पाऊस तिकडं पडला का लगेच इकडे येणार राहू द्यायच्या आधी डबे काढणार. तुला माहिती आहे का तिकडे वर पाऊस लागतोय तो डबा नंबर 4 फोटो काढ बारक्या फोटो काढ डबा नंबर 4 ना 4 हा. तर मित्रांनो या ठिकाणी आपला हा 5वा ट्रॅप आहे आणि शेवटचा. गणपती आणायच्या अगोदरच तयार होतोय. उद्या कट आहे याला तुझा अर्धा जीव गेला नाही पण मी येणार बाबा. मी आज पण येणार उद्या पण येणार परवा पण येणार. बापसाकडचं गमबूट घे. गंब कशाला ह्या चपलात नाही होणार. ह्या चपलात तुला काय होणार नाही. कोणते साप असे साप ना राणीच्या बागेत सोडले होते. साप कोणता होता ते यांनी माहिती नाही. तू पाळायला तर तू पाळायला तुला समजलं पण तुझ्या हातात काय डबे लावाय चप्पल तिथं आपण समजलं नाही. माझ्या हातात ती पण मजबूत होती. एक गेली. हे बघा या ठिकाणी आपला शेवटचा 5वा ट्रॅप लागला आणि अशा तऱ्हेने आपले 5 ट्रॅप लागलेत. तर बघूया रात्री आपण येणार आहोत हे बघण्यासाठी. तर आता आम्ही चालूच घरी. तर सर्व खेकड्या येऊ दे एकत्र सर्व. आता जाताना
हालत खराब होणार आहे आमची. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपण भेटणार आहोत रात्री. खेकड्या बघणार आहोत किती मिळाल्या त्या, आणि मी तुम्हाला नक्की दाखवेन. सुसाट पाऊस आला आहे. आता थोडा नाश्ता बारकून आपल्याला नाश्ता आणलाय बघा खेकडेवाल्यांना. आज दिवस सकाळपासून काय जेवलं नाही, आणि सुसाट पाऊस आलाय. सुसाट भडंग घातलाय बारकून मस्त. शेंगदाणा दोन एक खेकडा देऊन टाकू. तोपर्यंत संपवूया. दोन वाटो मागल त्याचा काय का पिशवी तशीच ठेव. बघायला पाहिजे आधी तुमच्याकडे आधी पाव आणलेले काय. आता जाऊया काय असं वरती. पहिल्या एक तास झाला लावले पहिल्या डब्याला आलेलो आहोत. बघूया इकडं काय आहे, आपला काय सोय आहे बघूया. इकडं किती भेटल्यात त्या. जायला जागा आहे का बघा. एवढी मेहनत करून लावलेली आहे आम्ही. दुपारी 2 वाजता बसलो होतो लावायला. कुठं आहे डब्बा? डब्बा दिसला तो काय तो बघा डब्बा. बॅटरी कमी कर दी. ते पण काय आवाज कमी येतोय. आवाज काहीतरी येतोय वाटतं. आवाज येतोय. जा सोडायचा माया. सोडायचा माया. अरे आहेत काय सोडायचा माया. 20-25 आहेत. एकदम टाईट बांधून भरलाय काय. हा जड आहे काय? 20-25 किलो आहे काय? घे माया घे तू. 20-25 नको करू. सावकाश सावकाश त्याच्या होते. पाक 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 नुसता करतोय. या बाहेर या. आवाज येतोय खूप. 4-5 असतील. बघू काय दिसतंय काय. आता वास येतोय त्याचा. अरे आहेत आहेत 5-6 आहेत. अरे डबल त्याला लावायचं आहे ना. पिशवी ओपन करतोय आम्ही. पिशवी ओपन करतोय आणि आता आम्ही हे ओपन होतंय. बघूया काहीतरी खडबड खडबड झाला होता तिथे. तर बघूया. एक दोन तरी हलते. एक नको बोलू. समजत नाही एकदम पिवत आणला. काय खाली रिकामीच आहे. थांबा तुम्ही गडबड नको. अरे 4-5 सोडलं त्याने. हा सोडू दे ना. एक थांब जरा. 4 मोठे डेंगे मोड. मोठे डेंगे आहेत ते मोड. नाही पिशवी फाडतील. तसे पण फाडणारच आहे. ते बघ कसं खातोय. आता आपल्याला कसं टाकायला लागेल. खातोय बघ कसं. व्हिडिओ कर तिचे किती आहेत. 4-5 जरा मजबूत आहे ना गाडी. कुठं आहे ही? एवढीशीच आहे. ती नाही तिथं हाय एक मजबूत. मारू नको कारण आता खाणारी आहे सकाळी. डेंगा फक्त पुढचं तोड. मोठे आहेत पण. नाही तर टाक असंच. नाही जर फाडत आहेत. फाडील ना. नाही फाडत आहे. अरे नाही फाडत आहे. फाडणार आहे ती. हे घे अमो. ही बघ टाकली. एवढी आहे. एक झाली. मोठी आहे. आता दुसरी येते. बदलं मी कापड आणलं होतं ते तिथं. 3 आहेत वाटतं. बोललो तुला ते बघ ते फाडलं ते. मग बोलतोय तर. थांब तुझा हात वर घालायला गेले. लागला. सावकाश. तिकडे वर एक चालले. दुसरी एक टाकली. थोडं मोठे आहे तिथे. 3 आहेत. अरे माझं इथं नाही टाकायचं ना परत. एक वरती हा. ओपन राहू दे. तिथं ह्या डब्यामध्ये 3 भेटलेले आहेत. हा डब्बा कुणाचा होता? डबा कोणाचा आहे. हा सुशीलचा डब्बा नव्हता म्हणून 3 भेटले. मला वाटतं पहिला जो डब्बा ओपन केला होता ना आपण 3 होता. आता घरी परत बांधायला चाललाय. जा माया. हे बॅटरी दाखवती. हे परत बांधायला चाललाय. आई काय बघूया हा काय सांगतोय आता.
ह्याच्यात पण आहेत. ह्या पण डबा मस्त आहे. ए माया घ्यायला ये. दे रशी दे इकडे दे. सावकाश सावकाश. ह्याचा पोचत नाही हात. चढ आहे. थांब सावकाश आहे तू. थांब त्याला येऊ दे. हा तू ह्यानं कुठून पकडला नाही काय माहिती. अरे हे बरोबर त्याच्या आजूबाजूला आलेलं आहे. आजूबाजूला अच्छा म्हणजे उशिरा येतात होल मला वाटतं बारीक झालंय. मोठा होता अच्छा ह्यानं पटकन पकडला याला कोण पकडणार आता? तू पकडला पलटी कर मी पकडतो. अरे कार्यक्रम थांब लागल तुला सावकाश. पकडायचं पत्रा लागल. पकडतोय बगडी. मोठा केस आहे. 5 झाले. मोजू नको रे कमी होतील ना तिथं. चला आम्ही आता 4थ्या डब्यापाशी येऊन पोचलेलो आहोत. बघूया आता 4थ्या डब्यापाशी काय आहे स्टोरी ती. अजून 2 आहेत. 4थ्या डब्यापाशी तो लास्ट तोच असेल ना. 4थ्या डब्यापाशी काय स्टोरी आहे ती बघूया. कुठे आहे डब्बा? डब्बा दिसत नाही आम्हाला. डब्बा काढतोय. पहिलं बाजूला आहेत. आजूबाजूला कुठले आहेत काय बघतोय. कुठल्या आजूबाजूला आहेत काय आधी. आवाज येतोय का फक्त सांग म्हणजे आम्ही इथेच राहतो. कुठे आहे पण डब्बा? डबा चुकला रे. तो बघ तिकडे. तो बघ. अरे भरपूर थांब 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 कुठे आहे? पहिले बाहेर किती आहेत? होल कमी झाली बाटलीच्या आतमध्ये कापलेली आहेत ना. कुठे दिसले तुला? मला बाहेर निघते. सगळे कशा? खाली खाली सगळे जाऊ रे. चांगला जागा आहे. पकडला नाही. थांबा सगळं नको. त्याच्यामुळे ते अरे तू कशा खाली? खाली कशाला बॅटरी आणल्या पाहिजे. मोठी होती वरती. ही बघ संतोषा. ही बघ ए बाया घे पिशवी घे. अरे आता जवळ काय ना 5वा आवाज खूप कमी येतोय. आवाज खूप कमी आहे रे डब्यामध्ये. नाही डब्यामध्ये खूप सारा आवाज आहे. डब्यामध्ये आवाज खूप सारा आहे. काय काढतोय नो पटापट. हे बघ कुठे आहे रे आवाज. उचलत नाही. आतापर्यंत किती 7 होतील आता? 7 झाले. 7 झाल्या काय? चला ठीक आहे. या 2 8 9 झाले. एकच आहे. 2 आहे. दुसरी कुठे आहे? आहे ती काय एक बारकी आहे. बारकी पण आहे. इकडे पण आहे काय? हे पकडला मोठी. हे बघ एवढा खेकडा टाकला. बंद कर बरोबर. दुसरी पकडतोय. हा बंद कर. तिसरी पण आहे. संपली. आहे कुठं आहे? कुठं आहे? कुठे गेली काय माहिती मला तर दिसलं नाही. हैराचा पोर आहे. 2च होत्या आता. 2 होत्या. आणि याच्या इथे आपला कार्यक्रम 9 कुर्ल्यांवरती समाप्त होतोय. परत आता उद्या सकाळी भेटूया. पहिली ती काढूया. हा माणूस बोलत होता 30 कुर्ल्या भेटतील. 30. ह्याच्या जास्त अपेक्षेमुळे आपल्याला 10 कुर्ल्या भेटलेल्या आहेत. गेला नाही. कुर्ल्या आता परत लावतो आणि आता आपण भेटू उद्या सकाळी. बाय बाय. खालचे उडवलेले दिसतात.
तो ना एक डबा पलटी झाला तुझा खालचा म्हणून तर गेलं लवकर आला पाहिजे आता. हे आपण झालं हरी आपला तिकडं सापाला व्यवस्थित बघ कसे आहेत असं जर हा न दिसणारा डब्बा आहे. अडचणीत झाला ना समजलं नाही आलं. त्याला गोवण पण एवढा नव्हता. तिकडे कोपऱ्यात आहे बघ. मस्तच होत्या. हे बघ कशी डेंगा बघ कशी वर केला नाही आता फोटो ना डेंगा उभाच केला नाही. याचा डेंगा बघ. याचा डेंगा बघ. त्याच्या आतमध्ये डेंगा बघ. आता बाहेर आली होती डब्याने चावली त्या ती वाचतच होते अरे ना रे. चावली. सोड तिला परत खाली पाण्यात पकडायला लागेल तुला. सोडणार नाही ते. आता सगळं आतडा कुठे आता आता आहे ती काय त्याच्यात टाक ही आतडे काढ काढती